पण त्या टायमाला जर तुम्ही उद्घाटन करायला आलेले म्हणजे त्या टायमाला काम झालेलं होतं, मंजूर होता हॉस्पिटलचा, मंजूर मिळालेली ना, कागदपत्री मंजूर मिळालेली आहे की नाही हे आमच्याकडे रेकॉर्डले. मग तुम्ही आजच्या तारखेला प्रचारामध्ये असं का सांगतात की आम्ही आणलं हॉस्पिटल, आम्ही आणलं हॉस्पिटल? हो, जवळजवळ 1.25 वर्ष झालं त्याला, जवळजवळ 1.5 वर्ष झालं. त्याच्यामध्ये त्या मंजुरीच्या पुढचं काय काम केलं तुम्ही? म्हणजे मुंबईवरनं एखादा माणूस वसई विरारमध्ये येतो तर तो कमी पैशात घर घेण्यासाठी येतो. मग त्याला ते जसं जमेल तसं तो, काही जणांनी 2 लाखाला घर घेतलं आहे, काही जणांनी 10 लाखाला घर घेतलं आहे. जसं जसं होते तसं जसं जो तो आपल्या आयुष्याची जमापुंजी लावून घर घेतो. तर ती जमापुंजी ज्याने त्या घरात लावलेली आहे त्याला ते घर सिक्युअर्ड राहायला पाहिजे, हा माझा स्वतःचा उद्देश असणार. मित्रो नमस्कार. आकार DG9 मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. संकल्प ते संघर्ष ही जी आपली मालिका आपण सुरू केली आहे महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. महानगरपालिकांच्या निवडणुका जवळपास 10 वर्षांनी या राज्यात जाहीर झाल्या आणि त्यानंतर जी रणधुमाळी सुरू झाली त्या रणधुमाळीत आज आपण मुंबई लगतच्या म्हणजे मुंबईपासून 50-60 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका नव्या मुंबईत आलेलो आहोत. ही दुसरी मुंबई म्हणवली जाते. तुमच्या लक्षात आलं असेल मी वसई विरारमध्ये आहे आणि वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जे काही मागच्या काही दिवसांपासून रणकंदन माजलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर इथल्या अशा काही धडपड्या तरुणांचा आज आपण मागोवा घेणार आहोत. त्यांचा संकल्प, त्याआधी त्यांनी केलेला संघर्ष याची पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत. या आपल्या मालिकेच्या सुरुवातीला आपण पुण्यात होतो. पुण्यातून थेट आपण मुंबईला आलो. मुंबईतून मुंबई जवळच्या या उपनगरात म्हणजे वसई विरारमध्ये आज माझ्यासोबत असाच एक धडपडा तरुण आहे ज्याचं नाव आहे निषाद चोरगे. चोरगे फॅमिली म्हटलं की विरारमध्ये त्यांची जी पार्श्वभूमी आहे त्यात समाजकारण आलं, राजकारण आलं आणि इथल्या वसई विरारच्या सगळ्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये चोरगे कुटुंबियांचा फार मोठा वाटा आहे. आणि त्यातलाच एक उदयोन्मुख असा हा नवा समाजसेवी आज आपल्यासमोर आहे. निषाद चोरगेला मी फार वर्षांपासून ओळखतो असं म्हटलं जाणार नाही, कारण माझी त्याची ओळख एक 10-15 वर्षापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून झाली. आम्ही फेसबुक फ्रेंड आधी आणि आता माझ्यासमोर तो त्याच्या संघर्षाची गाथा गायला बसलाय आणि त्याचे संकल्पही त्यासोबत तो सांगणार आहे. आपण सुरुवात करूया आपल्या गप्पांना. निषाद नमस्कार. नमस्कार. खूप स्वागत. वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक अखेरीस लागली आणि तुझ्यासारख्या धडपड्या तरुणांना कुठेतरी आता एक व्यासपीठ मिळतंय. निवडणूक लढवण्याचं 10 वर्षापूर्वी असं काही मनात होतं का? म्हणजे फेसबुकवर तर मी तुझ्या पोस्ट बघतोय, म्हणजे तू तुझ्या पक्षासाठी जे काय करत आलायस मी मागच्या 10-12 वर्षांपासून बघतोय की कुठे ना कुठे समाज माध्यमांवर कार्यरत असलेला निषाद चोरगे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असं मला तरी वाटलं नव्हतं. पण आता अधिकृत उमेदवार आहेस बहुजन विकास आघाडीचा. काय ध्येय धोरण आहेत, काय कसं काय? म्हणजे 2015ला इलेक्शन होतं तेव्हा पण मी इच्छुक उमेदवार म्हणून होतो. 2010चं इलेक्शन होतं तेव्हा पण मी इच्छुक उमेदवार होतो. पण काही पक्षाच्या धोरणं असतात त्यामुळे मला उमेदवारी नाही मिळाली. यावेळेस मला माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांच्या आशीर्वादाने एका सामान्य कार्यकर्त्याला, म्हणजे मी आतापर्यंत कार्यकर्ताच होतो, मला उमेदवारी दिली. त्याच्याबद्दल पहिले मी त्यांचे आभार मानतो. बघा, राजकारणाशी संबंध म्हणजे माझ्या वडिलोपार्जित, म्हणजे माझे वडील 1991ला नगरसेवक झालेले. तेव्हापासून बघतो मी, म्हणजे संघर्ष, राजकारणातला संघर्ष मी लहानपणापासून बघितला. म्हणजे ते बाळासाहेब ठाकरेंची शिवसैनिक होते, म्हणजे आहेत, बाळासाहेब ठाकरेंचे अजून शिवसैनिक आहेत. त्याच्यामुळे लहानपणापासून बाळासाहेब, दिघेसाहेब हे सगळं आम्ही घरून, म्हणजे दिघेसाहेब तर आमच्या घरी आलेले आहेत. त्याच्यामुळे तो मी लहानपणापासून, बाळ कडू बोलतात तसं तुम्ही लहानपणापासून ते सगळं शिकलेलो होतो. त्याच्यानंतर माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांच्या जी कामाची पद्धत आहे ती मला आवडली. त्याच्यानंतर मी त्यांच्याबरोबर जुळून गेलो आणि बरीच वर्ष संघर्ष केला. आणि राजकारणात काम करतात 80% समाजकारण आणि 20% राजकारण करायचा जो बाळासाहेबांचा उद्देश होता तोच घेऊन मी राजकारणामध्ये पुढे प्रगती केली. यावेळेस मला संधी मिळाली, मी ते कामाचं मॅक्झिमम करण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या अगोदर जी मी कामं केलेली आहेत, म्हणजे मी आमच्या मंडळाच्या माध्यमातून किंवा पक्षाच्या माध्यमातून सर्व गोष्टींमध्ये जे
10 पासून ती जी आपली महानगरपालिका 2009ला म्हणजे 9 जुलै 2009ला महानगरपालिका झाली. 2010ला पहिलं इलेक्शन झालं. तेव्हापासून जी आपण कामं करत आहोत म्हणजे प्रत्येक वर्षी आपण सर्व शाळांमध्ये वह्या वाटप असो किंवा शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप असो, रक्तदान शिबिर असो किंवा आपल्या माझी स्वतःची एक मोफत ॲम्ब्युलन्स सेवा आहे, ती आहे. अशा बऱ्याच गोष्टींमध्ये आम्ही समाजकारण करायचा प्रयत्न करतो. म्हणजे पक्षाच्या माध्यमातून असो किंवा मंडळाच्या माध्यमातून. या सगळ्या गोष्टी करत आम्ही हळू पुढे झालो आणि आज मला ती संधी मिळाली. पण आता हा जो प्रभाग क्रमांक 7 जो आहे, ज्याच्यातून उमेदवारी तुला मिळालेली आहे, पूर्णतः झोपडपट्टी किंवा स्लम ज्याला म्हणतो आपण, चाळी आहेत जुन्या, आणि त्यातही बऱ्यापैकी अनधिकृत बांधकामं जास्त आहेत. काही भूखंड असेही आहेत की ज्याच्यावर महानगरपालिकेची आरक्षण आहेत. आणि एक मोठी ट्रॅजेडी काही महिन्यांपूर्वी वसई विरारमध्ये झाली होती. हा एक मोठा प्रश्न आहे तसं बघायला गेलं तर. त्याकडे कसा बघतोस? नाही, आमचा तो उद्देश तर आम्ही बघा, जे काय हितेंद्र ठाकूरच्या माध्यमातून जे काय काम होत होतं आणि माझा स्वतःचा उद्देश काय आहे, या प्रभाग क्रमांक 7 मध्ये बरेच स्लम आहे. ते स्लम सर्व रेग्युलाइज झाले पाहिजे, त्यांची जागा त्यांच्या नावावर झाली पाहिजे आणि जे रिझर्वेशन्स आहेत त्या रिझर्वेशनमध्ये ज्या ज्या बिल्डिंग्स आहेत, एक तर ते रिझर्वेशन्स आपल्याला शिफ्ट करावे लागतील महानगरपालिकेच्या माध्यमातून, तर त्यांची घरं अधिकृत होऊ शकतील. रिझर्वेशन्स महानगरपालिकेला हँडओव्हर करून घ्यायची. रस्ते असो, प्लेग्राऊंड असतो, गार्डन असो, जी सर्व रिझर्वेशन्स आहेत याच्यातली ही सर्व महानगरपालिकेला हँडओव्हर करून घेऊन त्याच्या व्यतिरिक्त ज्याच्यावर अनधिकृत बांधकाम आहे ते रिझर्वेशन्स शिफ्ट करून घेतली पाहिजे. म्हणजे आज जवळजवळ मला असं वाटतं 2007-2005 पासून त्या याच्यावर अनधिकृत बांधकामं आहेत. त्याला कोण वगळू शकत नाही. ती कोणी केली, काय केली या विषयाबद्दल जाण्यात काय आता अर्थ नाही. ज्यांनी केली त्यांच्यावर केसेस झाल्या, सगळं झालेलं आहे. पण लोकांची काही चुकी आहे त्याच्यामध्ये? त्याच्यात लोकांची काहीच चुकी नाही. त्यांना म्हणजे मुंबईवरनं एखादा माणूस वसई विरारमध्ये येतो, तर तो कमी पैशात घर घेण्यासाठी येतो. मग त्याला ते जसं जमेल तसं तो, काही जणांनी 2 लाखाला घर घेतलंय, काही जणांनी 10 लाखाला घर घेतलंय. जसं जसं होते तसं तसं जो तो आपल्या आयुष्याची जमापुंजी लावून घर घेतो. तर ती जमापुंजी ज्याने त्या घरात लावलेली आहे त्याला ते घर सिक्युअर्ड राहिलं पाहिजे, हा माझा स्वतःचा उद्देश असणार ह्याच्या मागचा. म्हणजे महानगरपालिकेमध्ये जेव्हा पण आमची सत्ता बसेल किंवा आमचा महापौर बसेल, तर पहिलं आम्ही ते करायचा प्रयत्न करणार की ज्या ज्या अनधिकृत बांधकामं आहेत ती कशी रेग्युलाइज करतो. ती शासनाची पॉलिसी असते. आम्ही मुख्यमंत्र्यांना फॉलोअप पण घेऊ. मला असं वाटतं मुख्यमंत्री येणार आहेत, ते पण कदाचित काही घोषणा करतील, पण व्हायला पाहिजे. म्हणजे आमचं तर एकच म्हणणं आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून जर तिकडे रिझर्वेशन्स आपल्याला बघा, जर आपल्याला शहराचा विकास करायचा आहे तर आपल्याला रिझर्वेशन्स ही करणं गरजेची गोष्ट असते. म्हणजे ST स्टँडचं रिझर्वेशन असो किंवा गार्डनचं रिझर्वेशन असो, जी काय प्लेग्राऊंडची रिझर्वेशन, ते पण पाहिजेत. जर तिकडे लोकांना खेळायला जागा नसणार, गार्डन्स नसणार, तर म्हणजे सिनियर सिटीजन्सपासून, मुलांपासून, म्हणजे लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत त्यांच्या उपजीविकेसाठी त्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागणार. मग ते जर नसतील तर ते आपण दुसरीकडे शिफ्ट करून, ती गरज आहे. रिझर्वेशन्स ही काळाची गरज आहे, ती तर व्हायलाच पाहिजे. पण ती शिफ्ट करून लोक जिकडे आज ज्या एवढ्या 20-20 वर्षापासून जे लोक राहतात त्यांना तिकडे स्थावर करून घेतलं पाहिजे. त्यांना तिकडे त्यांची जागा अधिकृत करून घेतली पाहिजे. ती जागा त्यांच्या नावावर करून दिली पाहिजे. ह्याच्यामध्ये आपण जास्त प्रयत्न करणार आहोत. हे तर झालं त्या अनधिकृत बांधकामांबद्दल, म्हणजे जे त्या प्रभागात आहेत. या सगळ्या वस्त्यांमध्ये जे तिथं पोचण्यासाठी जे रस्ते लागतात, आता महानगरपालिका म्हटलं की वॉटर, गटर, मीटर हे 3 महत्त्वाच्या मूलभूत गरजा आहेत. या दृष्टिकोनातून काय विचार केला आहे का? म्हणजे आता तिथे पाणी पुरवठा कसा होतो, रस्ते कसे आहेत, आणि मुळात वसई विरारची समस्या, वीज जाणं, शुक्रवारी तर अख्खा दिवस वीज नसते, एरवी कधी जाईल, राम भरोसे जो कारभार आहे त्याच्यावर उपाययोजना का नाही झाल्या? आता ज्या पक्षाकडून तो उमेदवार म्हणून लढतोयस, तर त्या पक्षाची सत्ता मागच्या 20-25-30 वर्षापासून या शहरावर आहे, आणि आरोपही होतो तुमच्या पक्षावर की तुमच्याकडे सत्ता असूनही ह्या सगळ्या मूलभूत गरजांच्या ज्या बाबी आहेत तिकडे कुठेतरी दुर्लक्ष झालंय. तर एक तरुण म्हणून कुठे असं वाटत नाही का की काहीतरी कमी राहिली आहे याच्यामध्ये? 100% लाईट, रस्ते आणि गटार या गोष्टीसाठी महानगरपालिका
च्या माध्यमातून कामं झाली पाहिजेत. बरोबर आहे. तर रस्ते बोलतो आम्ही, रस्त्याचे जे इंटरनल रोड्स आहेत हे महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचं एक विजन आहे की प्रत्येक म्हणजे मी प्रभाग क्रमांक 7चा विषय जर केला तर तिकडे इंटरनल जे रोड आहेत ते सगळे आम्ही काँक्रिटीकरणासाठी घेतलेले आहेत. ऑलरेडी आमचे प्रस्ताव जवळजवळ एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की 2015ला इलेक्शन झालं म्हणजे 2028 जून 2020 साली आपली महानगरपालिका बरखास्त झाली. त्याच्यापासून जवळजवळ आज 5.5 वर्ष झाली आपल्या महानगरपालिकेत कुठचाही नगरसेवक नाही. सर्व प्रशासकीय राजवटीमध्ये कारभार चालू आहे. तुम्हाला माहितीच आहे प्रशासकीय राजवटीमध्ये कारभार काय होतात. आम्ही केलेली कामं, आम्ही फॉलोअप दिलेली कामं किंवा आमच्या नगरसेवकांनी जी केलेली कामं किंवा त्याने निवेदित केलेली कामं त्या कामांचं परिपूर्णता ही 100% नाही झाली. झाली असं नाही बोलत आम्ही की पूर्ण नाही झाली, पण झाली जी आम्हाला पाहिजे होती तेवढी नाही झाली. त्याच्यामुळे आम्ही जी केलेली कामांची की RCC रस्ते झाले पाहिजेत पूर्ण प्रभागामध्ये, बरोबर आहे, गटर व्यवस्थित झालं पाहिजेत, या सगळ्या गोष्टी परिपूर्ण झालेल्या नाही आहेत आणि त्या करायचा आमचा उद्देश आहे. लाईटचं जर बोलतात तर माझ्या माहितीप्रमाणे मी स्वतः होतो माननीय आजचे मुख्यमंत्री आणि तेव्हाचे उपमुख्यमंत्री होते तेव्हा विधान परिषदेच्या इलेक्शनच्या अगोदर 2024च्या विधान परिषदेच्या इलेक्शनच्या अगोदर तुम्हाला माहिती असेल बरेच लोक विरारमध्ये फेऱ्या मारत होते. कशासाठी मारत होते, काय मारत होते ते तुम्हाला पण माहिती आहे. त्या माध्यमातून जेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटले तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब होते. तेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो तेव्हा मी स्वतः होतो. बरोबर, माझे फोटो बिट पण असतील तुम्हाला दाखवेल मी त्याच्यामध्ये. आम्ही मुख्यमंत्र्यांशी पण डिस्कस केलं, उपमुख्यमंत्र्यांशी पण डिस्कस केलं. मुख्यमंत्र्यांनी पण आम्हाला चांगल्या पॉझिटिव्हनेसचे 400 बेडचं जे हॉस्पिटल आहे आज त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 9 जुलै 2024 चे दिवस होता त्या दिवशी आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांबरोबर होतो. मुख्यमंत्री स्वतः बोललेले माननीय तेव्हाचे आमदार क्षितिजी ठाकूर यांना की तुमचा उद्या वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त तुम्ही उद्घाटन करा आणि 25 करोड रुपयाचा ट्रान्सफर त्याच दिवशी आपल्या महानगरपालिकेमध्ये केलेले. आता हे तर कागदपत्री व्यवहार आहेत, ह्याच्यात तुम्ही नगर रचनाचे जे विषय आहेत सगळे कागदपत्रे आहेत. हे तर आपल्याकडे आमच्याकडे सगळ्यांची ती कागदपत्र आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्घाटन झालं, त्याच्यामध्ये वादविवाद झाले. आजचे जे स्थानिक आजचे जे निवडून आलेले आमदार आहेत ते त्या टायमाला उद्घाटन करायला आलेले त्यांना पण सांगितलं असेल, कुठून समज लागली असेल, त्याने केलं. वादविवाद झाले, ठीक आहे, आम्हाला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण त्या टायमाला जर तुम्ही उद्घाटन करायला आलेले म्हणजे त्या टायमाला काम झालेलं होतं, मंजूर होता हॉस्पिटलचा, मंजूर मिळालेली, कागदपत्री मंजूर मिळालेली आहे की नाही हे आमच्याकडे रेकॉर्डले. मग तुम्ही आजच्या तारखेला प्रचारामध्ये असं का सांगतात की आम्ही आणलं हॉस्पिटल, आम्ही आणलं हॉस्पिटल. हो, जवळजवळ 1.25 वर्ष झालं, त्याला जवळजवळ 1.5 वर्ष झालं. त्याच्यामध्ये त्या मंजुरीच्या पुढचं काय काम केलं तुम्ही? एक तुम्ही मंजूर केलं हॉस्पिटल, त्याचे काय प्रॉब्लेम होते काय नाही होते, आम्ही मंजूर केलं, आम्ही सांगतो ना आम्ही मंजूर केलं. त्याच्यानंतर आमची सत्ता परिवर्तन झाली, तुम्ही निवडून दिले, लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. मग लोकांसाठी तुम्ही काय, आम्ही तर असं सांगत नाही ना की बाबा तुम्ही असं का सांगतात लोकांना की तुम्ही ते हॉस्पिटल आम्ही आणलं का आणलं? हे जे तुम्हाला कागदपत्री विषय आहेत ते तर मीडियाच्या माध्यमातून सर्व ठिकाणी जातात आणि लोकांना पण माहिती आहे. तर काम झालं पाहिजे. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही 5 वर्ष ठीक आहे, जे झालं ते महानगरपालिकेचा विषय वेगळा असतो, तुमचा विषय वेगळा असतो, आमदाराचं काम वेगळं असते, महानगरपालिकेचं काम वेगळं. महानगरपालिकेच्या माध्यमातूनच कामं होतात, त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही काय केलं तर तुम्ही हे इकडे एक वीट नाही लावू शकले तुम्ही. ठीक आहे, तुमच्यासाठी ही श्रेयवादाची लढाई आहे थोडक्यात. श्रेयवादाची लढाई आहे. ते मंजुरी मिळाली तुमच्या काळामध्ये, बहुजन विकास आघाडीचे आमदार, त्यांचा वाढदिवस होता, मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाढदिवसाची भेट म्हणून त्याचा हा GR त्यांच्या हाती दिला होता. निधीही वळता झाला होता, सगळं झालं होतं. पुढे जो विलंब झाला, नवनिर्वाचित आमदार आले, त्यांनी एकही वीट त्यानंतर लावली नाही असा तुमचा आरोप आहे आणि तो दुर्दैवानं तो खरा आहे. अजून फक्त त्या जमिनीवर कोणी जायचं यावरून वाद सुरू आहेत आणि दोन्ही पक्ष एकमेकांना भिडताना दिसत आहेत. पण जर जनतेची सेवाच करायची आपल्याला तर या सगळ्या वादांना टाळून श्रेयवादाची लढाई बाजूला सारून तुमच्यासारख्या तरुणांनी आता काहीतरी केलं पाहिजे आणि त्यासाठीच हे व्यासपीठ तुम्हाला उत्सुक करतंय की तुमच्या नजरेसमोर तुमच्या संकल्पनेत असलेल्या, ज्याला मी संकल्प म्हणतो, हा संघर्ष निषाद चोरगेने जो केला आहे मागच्या 10-15 वर्षात, राजकीय पार्श्वभूमी आहे, कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, हे सगळं आहे, घरातूनच बाळकडून मिळालं आहे. पण प्रत्यक्षात राजकारण करताना काहीतरी संकल्प घेऊन मैदानात उतरायचं असतं आणि हे
जे काही संकल्प आहेत मनात, त्यातला असा महत्त्वाचा कुठला मुद्दा आहे की जो या प्रभागाला असा एक गेम चेंजर ठरू शकतो? हे बघा, महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रभागामधनं मी उभा आहे, त्या प्रभागामध्ये सगळ्यात म्हणजे आपल्या विरारमधलं सगळ्यात मोठं डॅम म्हणजे आज जो विरारची नगरपालिका होती तेव्हाचा तो 1 MLDचा डॅम होता. तो डॅममध्ये आज जी त्याची दुरवस्था आहे, ती व्यवस्थित करणं. म्हणजे आमचं तर टार्गेट होतं त्या 1 MLDला 2 MLD करूया. पण आजच्या तारखेला पाणी खूप आहे. म्हणजे पाणी आजच्या तारखेला महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळ-जवळ म्हणजे 6 MLD पाणी होतं. तुम्हाला माहिती आहे वसई विरार जेव्हा 90ला आप्पा आमदार झाले तेव्हा 6 MLD पाणी होतं. आज 430 MLD पाणी येते. ते ठीक आहे. ते प्रत्येक जे आपल्या प्रभागाची ग्रोथ चालू आहे म्हणजे ज्या वसई विरारच्या मध्ये जेवढं पॉप्युलेशन येते त्याच्यासाठी ती गरजेची गोष्ट आहे आणि ती व्हायलाच पाहिजे. म्हणजे जे नवीन आमदार पण आले असेल त्यांनी पण त्याला वाढवून करायला पाहिजे. कारण की जेवढं फास्ट ग्रोथ पॉप्युलेशन जे आपल्या विभागात होते ते व्हायला पाहिजे. पण मी जे आहे केलेलं संकल्पनेचा विचार आहे की त्या डॅमचं नीट झालं पाहिजे. त्याच्यात चांगलं म्हणजे वाढवलं डॅम तर ते झालं पाहिजे. त्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे. जे रिझर्वेशन प्लॉट आहेत ते हँडओव्हर झाले पाहिजेत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या फुलपाड्यामध्ये जी स्मशानभूमी आहे म्हणजे 2010 साली माझे काका नगरसेवक होते, त्यांनी तेव्हा ती सुशोभीकरण केली. त्याच्यानंतर जवळजवळ 15 वर्ष झाली त्याच्यामध्ये झालेलं म्हणजे एवढं काय व्यवस्थित काम नाही. डागडुजी होते. पण आज वैकुंठ भागामध्ये तिकडे जातो माणूस म्हणजे आता शेवटी सगळ्यांना तिकडेच जायचं आहे. त्याच्यामुळे ते तर आहे. त्याची अवस्था दुरवस्था झालेली आहे. ती व्यवस्थित करायला पाहिजे. लोक जे स्लममध्ये आज जे लोक राहतात त्यांना त्यांची घरं म्हणजे अशा बऱ्याच जागा आहेत की महाराष्ट्र शासनाच्या नावावर आहेत आणि वर्षानुवर्ष लोक तिकडे राहतात आहेत. तर महाराष्ट्र शासनाला पाठपुरावा करून ती जागा त्यांच्या नावावर झाली पाहिजे. रिझर्वेशनमध्ये असलेल्या ज्या बिल्डिंगी आहेत त्या अधिकृत झाल्या पाहिजेत आणि ते जर नसतील तर ते रिझर्वेशन शिफ्ट केले पाहिजेत. ज्या वेकेंट जागा आहेत किंवा ज्या आहेत त्या तिकडे ते शिफ्ट करून बघा महानगरपालिकेचं रिझर्वेशन पडलं तर तिकडे TDR वगैरे त्याचा उत्पन्न होतो. बिल्डरला किंवा लोकांना त्याचा फायदा होतो आणि त्याच्यातनं चांगला विकास पण होतो. व्यवस्थित तो विकास झाला पाहिजे. रस्ते जे आपल्या म्हणजे आज तुम्हाला मी सांगतो की ज्या ह्याच्यात मी 7 नंबर प्रभागामध्ये बोलतो तर 2023ला मी फुलपाडा डॅम टू गांधी चौक या रस्त्याचं आम्ही स्वतः पाठपुरावा करून कॉन्क्रिटीकरणाचं टेंडर सँक्शन करून घेतलं. पण आज जवळजवळ 2000 लोकसभा इलेक्शन गेलं, विधानसभा इलेक्शन गेलं, आज महानगरपालिकेचं इलेक्शन झालं. आज म्हणजे हा ढोबळ कारभार बोलायचं का काय बोलायचं की त्याचं टेंडर झालं, त्याची वर्क ऑर्डर होत नाही. म्हणजे आणि लोक टेंडरिंगचं याच्यामध्ये बघितलं मी की 25% बिलो टाकून लोक कामं घेतात. अरे जर माणूस आज जर समजा 10 रुपयाचं जर काम आहे तर 25% बिलो म्हणजे 7.5 रुपयात जर माणूस काम करणार तर ते 7.5 रुपयात माणूस काम काय करणार आणि त्याची वाट लावणार, त्याचा सगळा सत्यानाश करून टाकणार. या याच्यामध्ये पण आम्ही सगळा विचार केला की ज्यांना कामं मिळालेली आहेत म्हणजे ते जरी काम झालं असतं ना आज म्हणजे ते जे आम्ही 2023 पासून जे मंजूर केलेलं काम ते जरी झालं असतं तर आज आमच्या फुलपाड्याची थोडी दुरवस्था कमी होती. आज तुम्ही बघितलं असेल की गणपती म्हणजे एवढ्या 35 वर्षात कधीच गणपती आमच्या खड्ड्यात नव्हते गेलेले. पाऊस पडत होता वगैरे सगळं ठीक आहे, त्याबद्दल आम्ही काय बोलत नाही. पण डागडुजी करायला पाहिजे होती ती झाली नाही. नंतर नवरात्र गेलं त्याच्यामध्ये डागडुजी झाली नाही. आज मॅरेथॉन कॅन्सल झाली त्याच्यामुळे पण रस्त्याचे आज मॅरेथॉन जेव्हा होत होती तेव्हा वसईचा आपल्या विरार रस्त्याची म्हणजे पूर्व पश्चिम पट्टा एवढा चांगला आणि व्यवस्थित होता की लोक सांगायचे की नाही बाबा चला आज मॅरेथॉन व्हायची म्हणून. त्याच्यामुळे आज माझं तेच म्हणणं आहे की श्रेयवादाच्या लढाईत पडायला नाही पाहिजे. जी आपल्या वसई तालुक्याची जी परंपरा चालू केलेली आहे ती परंपरा तुम्ही पुढे नीट आज तुमच्याकडे लोकांनी कौल दिलेला तो तुम्ही पुढे दिला पाहिजे. आज मी पण लोकांसमोर त्याच गोष्टीत जातो की तुम्ही आम्हाला जर मतांची संधी दिली तर आम्ही तुमची घरं व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करू. जागा तुमच्या नावावर ठेवून द्यायचा प्रयत्न करू. तुमचे रोड, तुमचे रस्ते आणि तुमचे गटार हे सर्व तुमचं व्यवस्थित करून द्यायचा प्रयत्न करू. 100% नाही पण आम्ही 99% तरी प्रयत्न करू. आणि बघा कसं असते काय जादूची काडी नसते काय एका मिनिटात फिरवलं आणि लगेच सगळं झालं, बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्हाला जर निवडून दिल्यानंतर आमचा संकल्प एकच आहे की लोकांची जास्तीत जास्त कामं करायची. लोकांच्या सुखदुःखात बघा आम्ही बहुजन विकास आघाडीचे सर्वच कार्यकर्ते आणि सर्वच लोकांच्या सुखदुःखात कामाला जातात. आज म्हणजे मी सांगतो तुम्हाला आमच्या प्रभागामध्ये गेल्या वेळेस पाणी जेव्हा आता तुम्हाला माहिती असेल पाऊस एवढा जोरदार पाऊस होता लोकांच्या घरात पाणी गेलं.
तेव्हा मी पण स्वतः लोकांच्या घरात गेलो, म्हणजे गुडघ्यावर पाण्यात आम्ही फिरले, पण मी पण बघितलं की ही दुरावस्था काय आहे. म्हणजे लोकांची गटर्स लाईन आहेत त्या छोट्या आहेत. म्हणजे आज ज्या अगोदर झालेल्या लाईन्स आहेत त्या छोट्या लाईन्स आहेत. त्याच्यातनं पाणी तेवढं फास्टली होत नाही. जीवदानीच्या डोंगरावरनं फ्लो येतो. तिकडून जो पाण्याचा फ्लो येतो तो एवढीशा 2 फुटाच्या गटरमधनं कसा जाऊ शकतो नाही. त्यासाठी 4 फुटाचे 5 फुटाचे RCC गटर्स झाले पाहिजेत. त्यांना लोकांना आम्ही आश्वासन देतो की तुम्ही जर आम्हाला चान्स दिला तर आम्ही या सगळ्या गोष्टी करू. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे जेव्हा आपण प्रचारामध्ये फिरतो किंवा लोकांमध्ये संपर्कात राहतो, लोक आपल्याला सांगतात की हे पाण्याचे कनेक्शन. तुम्हाला आता मी एक गोष्ट सांगतो की म्हणजे पाणी आजच्या तारखेला वसई विरार शहर महानगरपालिकेत भरपूर आलेलं आहे. पण जी लाईन्स फिरल्यात, म्हणजे आज तुम्ही अख्ख्या प्रभागामध्ये जर बघितलं तर जवळजवळ 20-20, 25-25 वर्ष जुन्या पाईपलाईन आहेत. त्या चेंज करून देणं. जर त्या चेंज केल्या, म्हणजे आज जेव्हा 3 इंचाची लाईन असते, त्याच्यावर तुमची जवळजवळ 50-50, 60-60 कनेक्शन्स असतात. तर कसंच लोकांना पाणी येणार? त्या 3 इंचच्या जागी मोठे पाईपलाईन कशी शिफ्ट करता येतील, ट्रान्सफर करता येतील, त्या लाईन काढून त्या जागी नवीन कधी लाईन टाकता येईल. त्याच्यामुळे पाणी जर लोकांकडे जो कमी दाबात पाणी येते, ते व्यवस्थित दाबात येईल. ज्या आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून टाक्या बनवल्यात. कसं असते, जेव्हा आपण टाकीत पाणी सोडतो आणि टाकीच्या फ्लोने डायरेक्ट, म्हणजे ग्रॅव्हिटीने जे पाणी डायरेक्ट लोकांच्या ह्याच्यात जाते, त्याच्यातनं पाण्याचा प्रेशर व्यवस्थित होते. म्हणून आपण अख्ख्या वसई विरार शहर महानगरपालिकेकडे आमच्या प्रभागात जर पकडायला गेलं तर कमीत कमी 7 ते 8 टाक्या आहेत. त्या व्यवस्थित करणं आणि त्याच्यातनं व्यवस्थित त्या पाण्यांमधनं, म्हणजे त्या टाक्यांमधनं लोकांच्या घरात पाणी गेलं पाहिजे, ते करणं. असे बरेच विजन्स आहेत. आणि महत्त्वाचं विजन्स तर म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जेव्हापासून झाली, म्हणजे आज तुम्हाला मी सांगतो, आपण त्या टायमाला जेव्हा 2009ला महानगरपालिकेत तेव्हा 1 हॉस्पिटल, 8 OPD आणि 4 दवाखाने होते आणि त्याच्यामध्ये फक्त 25 बेड अवेलेबल होते. आज आपल्या 2024 पर्यंत आज आपण आपल्या महानगरपालिकेचे 7 हॉस्पिटल्स आहेत, 2 माता बाल संगोपन केंद्र आहेत, 21 दवाखाने आहेत, आपले 15 आपला दवाखाने आहेत आणि जवळजवळ 45 आयुष्यमान बेडच्या हे आहेत. आणि जवळजवळ ज्या पण आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेत डिलेव्हरी होतात, त्याच्यातल्या 50% डिलेव्हरी आपल्या महानगरपालिकेच्या ह्याच्यात होतात. म्हणजे तुम्ही विचार करा, एवढ्या मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेच्या प्रसूती ज्या असतात त्या लोक करतात. म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक येऊन त्या गोष्टीत हे करतात. म्हणजे पुढचं विजन आमचं एक राहील की आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेची स्वतःची ब्लड बँक असली पाहिजे. साठी आज कॅन्सरचं प्रमाण आपल्या या विभागात खूप वाढलेलं आहे. त्यांच्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून काय करू शकतो की कॅन्सरचं हॉस्पिटल, TBचं हॉस्पिटल, या गोष्टी झाल्या पाहिजेत. या फ्युचर आज आपल्याला पण माहिती आहे, मुंबईमध्ये जायला लागते. काही झालं आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेत तर आपण माणूस काय धावतो, काही झालं, प्रॉब्लेम झाला तर माणूस लगेच मुंबईला धावतो. तर ते मुंबईला न धावता वसई विरार शहर महानगरपालिकेत तेवढी सुसज्ज हॉस्पिटल्स आणि सगळी अवेलेबिलिटी झाली पाहिजे. हेच महत्त्वाचं आमचं या पुढील 5 वर्षात विजन असणार आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून. संघर्ष ऐकला, त्यानंतर संकल्पही ऐकले. वसई विरार हे अशी जुळी उपनगरं मुंबई लगत असल्यानं खूप आशेनं लोक याकडे बघत असतात. म्हणजे ज्यांना मुंबईत घर घेता येणं शक्य नाही वाढत्या किमतीमुळं, ते लोक इकडे येतात. इथे स्वस्तात घरं मिळतात म्हणून इथे येऊन राहतात आणि इथल्या सुविधांच्या बाबतीत गेल्या काही वर्षात बरीच सुधारणा झाली आहे, पण अजूनही म्हणावी तितकी सुविधा या माणसांना, या लोकांना मिळत नाही. आणि ती बोंब जी आहे, ती बोंब लोकप्रतिनिधींच्या नावे पावत्या फाडून केली जाते. अर्थात हे झालं एक इतिहासातलं, आपण जे म्हणतो ते जुनं झालं सोडून द्या असं म्हणतो. आणि ते जुनं झालं ते सोडून देत आपण नव्याकडे वाटचाल करत असताना नव्या पिढीतले असे उमेदवार, असे तरुण जे त्यांचा संघर्ष करता करता या संकल्पांना घेऊन सोबत आलेले आहेत, त्यांचे संकल्प तडीस जावो या शुभेच्छा देऊया. आणि वसई विरार महानगरपालिकेत खरोखर एक सुसज्ज असं इस्पितळ नक्की व्हावं ही अपेक्षा आहे. यामागची कारणं मी माझ्या एका व्हिडिओत तुम्हाला नक्की सांगेन, कारण त्याच्याशी माझा वैयक्तिक अनुभव जोडला गेलेला आहे. तर सध्या या नोटवर आपण थांबूया. निशाद, खूप खूप शुभेच्छा. 16 जानेवारीला आपण भेटू. नक्की नक्की. विजयाचा गुलाल लागलेला असेल अशी अपेक्षा करूया. आणि जो संकल्प सादर केला आहे तो प्रत्यक्षात पुढच्या 5 वर्षात तो संकल्प पूर्ण झाला आणि दुसऱ्या टर्मसाठी उभा असलेला निशाद चोरगे आम्हाला पाहायला मिळाला तर आनंद वाटेल. धन्यवाद.